भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल तसेच परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडून विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये आर्थिक मदत करून पुनर्वसन करावे या मागण्यांसाठी नळदुर्ग शहर आणि परिसरातील भीमसैनिकांच्या वतीने नळदुर्ग बंदची हाक देऊन मोर्चा काढून संविधान चौक येथे निषेध व्यक्त करून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, मंडळ अधिकारी पवन भोकरे, तलाठी विश्वास वायचाळ यांना निवेदन देण्यात आले। विशेष मोर्चाची सुरुवात भीमनगर येथील बौद्ध विहार पासून मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। हा मोर्चा भीमनगर, कुरेशी गल्ली, किल्ला गेट, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, बाजार लाईन मार्गाने निघून बस स्थानकासमोरील संविधान चौकात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत करण्यात आलं। यावेळी सुनील बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे, एस.के. गायकवाड, किशोर नळदुर्गकर, कैलास गवळी, अरुण लोखंडे, मारुती बनसोडे, कल्पना गायकवाड, योगेश सुरवसे, अजय कुमार बागडे, विश्वास रणे, सचिन बनसोडे, सिद्धांत बनसोडे, ऋषिकेश कांबळे, विश्वजित कांबळे, श्यामकांत नागिले, बशीर शेख, आमिर शेख, दत्ता बनसोडे, महादेव कांबळे, राजेंद्र शिंदे, सुरेश लोंडे, तानाजी कदम, रवी वाघमारे, अनिल वाघमारे, महिला कार्यकर्त्या उषा शिंदे, पिंकी भोसने, स्नेहा झेंडार सह नळदुर्ग आणि परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता। तहलका टाइम्स 24 सुपरफास्ट न्यूज, नळदुर्ग।